तुम्ही कधी हे ऐकलंय का, ऊपरवाला जब भी देता है छप्पड़ फाड़ कर देता है? बस तसंच काही आज माझ्यासोबत झालं. नमस्कार मंडळी, मी आहे आचल अँड वेलकम टू माय फुल ब्लॉग. आजचा माझा दिवस कसा होता हे जर तुम्हाला पुन्हा जाणून घ्यायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आज मला होते इव्हेंट आणि त्यासोबतच काही प्रमोशन शूटसुद्धा. तर मग मी सकाळी रोजप्रमाणे उठले, फ्रेश झाले, ऑफिसला गेले. ऑफिसला गेल्यानंतर मी तिथून आज खोटं बोलून हाफ डे घेतला आणि हाफ डे नंतर मी पहिले घरी गेले, सगळं सामान घेतलं, माझ्या 2 इव्हेंटसाठी ड्रेसेस वगैरे घेतले आणि तशी बॅग पॅक करून मी माझ्या प्रमोशन शूटसाठी निघाले. सगळ्यात पहिले आज आम्ही गेलो जानकी कलेक्शन्स इथे, कारण इथे काही खास मान्सून ऑफर्स चालू झालेले होते. त्यांच्याकडे व्हेरायटीज ऑफ न्यू स्टॉक होता, म्हणजे असं नाही आहे की ते डेड स्टॉक ऑफरमध्ये टाकत होते. त्यांच्याकडे एकदम फ्रेश स्टॉक होता ज्याच्यावर त्यांनी ऑफर्स लावले होते मान्सूनसाठी. अप टू 40 to 50% ऑफ चालू आहे त्या शॉपवर. जर तुम्ही पण पुंडलिक नगरमध्ये किंवा गारखेडा परिसरमध्ये कुठे राहत असेल तर त्या शॉपला नक्की व्हिजिट करा, कारण त्यांच्याकडे लेडीज वेअरमध्ये भरपूर मोठा कलेक्शन आहे आणि त्यासोबतच मेन्स वेअरमध्ये पण भरपूर व्हरायटीज, कलर आणि खूप काही आहे. मी तर तिथं खूप सारी शॉपिंग केली आहे स्वतःसाठी. त्याच्यानंतर आम्ही ते प्रमोशन्स कंप्लीट केले आणि माझ्या इव्हेंटवर गेलो. आज आम्हाला एक हल्दी म्हणजे फुलो की हल्दी आणि संगीत होस्ट करायचं होतं. तिथं पोचलो, त्याच्यानंतर मस्त चेंज वगैरे केलं, फ्रेश झाली आणि रेडी होऊन इव्हेंटसाठी आली. अशी धमाकेदार ब्राईड आणि ग्रूमची एंट्री घेतली, सगळ्या फॅमिलीला डान्स करायला लावलं आणि माझा फुलो की हल्दीचा इव्हेंट स्टार्ट केलं. पहिले मानाप्रमाणे ओली हळदी लावून घेतली, मस्त हळदीचा नाच केला. त्याच्यानंतर 5 मानकरींना बोलून त्यांना हळद लावून घेतली आणि मग त्यांना चेंजिंगसाठी पाठवून दिलं. तर तेव्हापर्यंत जे चेंज करत होते तेव्हापर्यंत मी काही गेम्स वगैरे घेतले ऑडियन्सला, त्यांना थोडं एंगेजमेंट दिलं, ते बोर होऊन बसून म्हणून. जसं ते चेंज करून आले परत मग कपलची एकदम परत रॉयल एंट्री घेतली आणि त्यांना फुलो की हल्दीमध्ये इन्व्हाइट केलं. अशी परत धुवेदार मस्त त्यांची एंट्री झाली होती तिथे. त्यांना स्टेजवरती बसवलं आणि मग त्यांची जी फायनली फुलो की हल्दी होती ती स्टार्ट केली. सगळ्या फॅमिलीला मिळून त्यांना फोटोशूटसाठी काही आयडियाज दिले, व्हिडिओग्राफीसाठी काही युनिक आयडियाज दिले आणि असा आमचा हल्दीचा इव्हेंट तिथे संपला होता. त्याच्यानंतर आम्हाला होता संगीतचा इव्हेंट. संगीतसाठी मी परत गेली, चेंज करून आले, एकदम मस्त रेडी होऊन आले घागरा वगैरे घालून आणि माझं संगीतचं इव्हेंट मी स्टार्ट केलं. संगीतमध्ये तर फारच मजा आली होती, कारण खूप मस्त मस्त परफॉर्मन्सेस होते. लहान लहान मुलांनी खूप छान डान्स केला होता. त्याच्यानंतर तिथे एक स्पेशल पुष्पा डान्स होता, तर मी त्यांना पुष्पाचं मस्त डायलॉग्स बोलायला लावलेत आणि सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केला. त्याच्यानंतर एक सुंदरसा ब्राईडने डान्स परफॉर्म केला होता तिच्या हस्बंडसाठी, होणाऱ्या हस्बंडसाठी. मग मी जाऊन त्यांना विचारलं की त्यांना परफॉर्मन्स कसा वाटला, तर ग्रूमला तर परफॉर्मन्स खूप आवडला होता. मग तिथे ग्रुप डान्सेस घेतले, फॅमिलीचे रॅन्डम डान्सेस घेतले, सगळ्यांना स्टेजवरती बोलवलं, गेम्स, पार्टी, एन्जॉयमेंट, म्युझिक सगळं काही धमाकेदार होतं. असं माझं संगीतचा इव्हेंट आम्ही पूर्ण होस्ट केलं. त्यांची फॅमिली इतकी छान होती ना, आणि सगळ्यात मस्त म्हणजे तर ब्राईड आणि ग्रूम खूप जॉली होते. त्यांनी सगळ्यात जास्त एन्जॉय केलं त्यांचा स्वतःचा इव्हेंट. आणि असंच पाहिजे, जर तुम्ही सपोर्ट केलं ना तर अँकर पण तुमच्या इव्हेंट्सला खूप धमाकेदार बनवू शकतात. असा माझा फुल हेक्टिक दिवस होता आजचा. म्हणजे मी सकाळी 9 पासून तर रात्री 1 वाजेपर्यंत आज कामावर होते. त्याच्यासाठी मी असं म्हणले की उपरवाला देत आहे तर छप्पड फाडके देत आहे. बस मग माझा हल्दीचा आणि संगीतचा इव्हेंट तिथून मी कंप्लीट केला. इव्हेंट माझा होता हर्सूलला. मग मी 12 वाजता तिथून निघले. परत तिथून मला घरी जायला ऑलमोस्ट 1 तास लागला आणि असा माझा आजचा फुल हेक्टिक डे मी स्पेंड केला. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजून अशा ब्लॉगसाठी माझ्या यूट्यूब पेजला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. बाय बाय, सी यू सून.